नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या ह्या अशा छान मिरच्या येत आहेत, हिरव्या मिरच्या. जाड अशा मिरच्या घ्यायच्या आणि ह्या मिरचीपासून मी आज 2 पदार्थ बनवत आहे. एक पहिलं म्हणजे तेल पाण्यातली मिरची. यासाठी मिरचीचे मोठे 2 तुकडे करून घ्यायचे. मिरची देठासहित घ्यायची आहे आणि मिरचीला फक्त एक चीर मारायची आहे. पोट फोडून घ्यायचं मिरचीचं. नको असल्यास बिया काढून साफ करून घेतलं तरीही चालेल, त्यामुळे तिखटपणा कमी होईल बिया काढल्या तर. आता मी कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये थोडं तेल घालायचं. तेल तापल्यानंतर जिरं तडतडून घ्यायचं. इथे थोडंसं आवडीप्रमाणे जिरं घाला. त्यानंतर ह्या पोट फोडलेल्या मिरच्या, मोठे मोठे तुकडे असलेल्या देठासहित असलेल्या अशा मिरच्या ह्या तेलामध्ये टाकल्या आणि व्यवस्थित छान परतवून घेतल्या. या रेसिपीमध्ये अगदी कमी पदार्थ लागतात. थोडंसं मीठ घातल्यानंतर परत परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. 4 ते 5 चमचे आपल्या अंदाजानुसार. मिरची शिजेल यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि आता पाणी आटेपर्यंत ह्या मिरच्या शिजवायच्या आहेत. अशा आपल्या ह्या तेल पाण्यातल्या मिरच्या भजीबरोबर खायला किंवा ढोकळ्याच्या बरोबर खायला खूप छान लागतात. कमी तेलामध्ये अशा प्रकारच्या तेल पाण्याच्या मिरच्या आपण करू शकतो. आता पूर्ण पाणी आटेपर्यंत ह्या शिजवून घ्यायच्या आहेत. झाकण ठेवलं नाही तरीही चालणार आहे. पाणी आटलं म्हणजे आपल्या मिरच्या तयार झाल्या. अशा प्रकारे तेल पाण्याच्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. आता आपण मिरचीची दुसरी रेसिपी बघूयात. इथे मला थोड्या बारीकच मिरच्या मिळालेल्या आहेत. या रेसिपीसाठी थोड्या जाड मिरच्या असल्या तेवढं छान. इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. यामध्ये थोडी धणा पावडर घेत आहे, पाव टीस्पून. थोडीशी हळद घेत आहे आणि थोडा हिंग थोडा जास्त टाकला तरी चालेल, याचा स्वाद छान लागतो. त्यानंतर साखर टाकत आहे. इथे अर्धा टीस्पून साखर टाकली तरी चालणार आहे. थोडी साखर भजी टाकली तर चव छान लागते. त्यानंतर मीठ. आता हे कोरडं असताना थोडंसं मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये तेल टाकत आहे. 4-5 टेबलस्पून इथे आपल्याला तेल लागणार आहे. यामध्ये तेलाचा वापर जास्त आहे, पाणी अगदी कमी प्रमाणात आहे. पहिले तेलामध्येच हे पीठ जरासं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी पिठाला 4-5 टेबलस्पून तेल लागतं. अंदाजानुसार आपण त्याला कमी जास्त करू शकतो. आता मला थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून थोडं तेल टाकत आहे यामध्ये. पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अगदी चमचाभर असं इथे पाणी टाकायचं आहे किंवा शिपका मारायचा आहे पाण्याचा. 1-2 शिपके मारले पाण्याचे तरी चालणार आहे. पीठ आपलं कसं होतं आहे ते बघायचं. ओलावा किती आहे पिठाला, मिरचीमध्ये पीठ चिकटलं जाईल अशाप्रमाणे आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिरचीचं पोट फोडून घेतलेलं आहे. मला जरा बारीक मिरची मिळाली. आपल्याला जर जाड मिरची, मोठी मिरची मिळाली तर अजूनच छान लागतं. यामध्ये पीठ भरपूर मावतं. अशा प्रकारे मिरचीचं पोट फोडून त्यामध्ये पीठ भरलेलं आहे. याप्रमाणे मी सर्व मिरच्या आता भरून घेत आहे. अखंड मिरची नसली, छोटी असली तरीही काही हरकत नाही.
तेलपाण्यासाठी मी मिरच्या कापल्या होत्या, त्यामध्ये थोड्या काही बारीक कापलेल्या मिरच्या होत्या, काही अखंड होत्या. त्यामध्ये अशा प्रकारे मी आता पीठ भरून घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण कमी वाटलं तर अगदी हलकासा शिपका मारला तरी चालणार आहे. पीठ चिटकत नाही आहे असं वाटलं तर थोडासा पाण्याचा शिपका घ्या, म्हणजे पीठ चिकटेल, व्यवस्थित चिकटून बसेल. जास्त कोरडं पीठ वाटलं तर थोडासा पाण्याचा शिपका मारून घेतला तरीही चालणार आहे. अशा प्रकारे सर्व मिरच्या भरून झाल्या. आता मी कढईमध्ये थोडं तेल टाकत आहे. त्यानंतर यामध्ये ह्या मिरच्या आपल्याला शिजवायला ठेवायच्या आहेत. तेल गरम झालं की अशा प्रकारे मिरच्या इथे रचलेल्या आहेत मी. आणि हे जे उरलेलं पीठ आहे ते मिरच्या अर्धवट शिजतील त्यावेळेला हे घालायचं आहे. अशा प्रकारे मिरच्या रचल्या. आता यावर झाकण ठेवते आणि शिजू देते 2-3 मिनिट. थोड्या वेळानंतर मिरच्यांची साईड उलटवायची आहे. खालची साईड वरती करायची, खालून पिठाची साईड शिजेल यासाठी साईड बदलायची आणि परत झाकण ठेवून शिजवत राहायचं. किंवा पाण्याचा शिपका द्यावासा वाटला तर तोही दिला तरी चालेल. थोडा वेळ मी आता झाकण ठेवून शिजवलं. आता मी थोडासा पाण्याचा इथे शिपका देत आहे, म्हणजे पीठही व्यवस्थित चिटकून राहील आणि वाफेने मिरची छान शिजेल. आता मिरच्या पलटवून घेत आहे. खरपूस असं छान पीठ शिजलेलं आहे. हे उरलेलं पीठही आता साईडला टाकून परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे झाकण ठेवलं आहे, म्हणजे नंतर टाकलेलं पीठही शिजेल. अशा प्रकारे पिठाच्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. खूप छान चवदार अशा ह्या मिरच्या बनतात. नक्की करून बघा. आज मी ह्या तेलपाण्याच्या मिरच्या आणि पिठाच्या मिरच्या केलेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.